चार कामे करून घेणार नाहीत त्यांना आधार कार्डची सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। हे आधार कार्ड तुम्ही तुमच्या बँकेला त्या ठिकाणी जोडलेलं असतं, म्हणजे तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्या ठिकाणी खातं खोललं असेल किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडलं असेल आणि त्या ठिकाणी आधार कार्डचा नंबर जोडलेला असेल तर तुमच्यासाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये ही 4 कामे तुम्ही आता करून घ्यायची आहेत, अन्यथा कोणत्याही योजनांचे पैसे तुमच्या बँकेत त्या ठिकाणी येणार नाहीत। तसेच तुमचं फक्त बँकेत जरी खातं असेल तरी सुद्धा तुम्हाला आता प्रॉब्लेम येणार आहे, कारण बँकेच्या खात्याला आधार कार्डचा नंबर त्या ठिकाणी जोडलेला असतो, त्यामुळे तुम्हाला पैसे भरता देखील येणार नाहीत आणि बँकेतून पैसे काढता देखील येणार नाहीत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून कोणकोणते नियम आता आले आहेत आणि या नियमांतर्गत तुम्हाला कोणकोणती 4 कामे आता करायची आहेत यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। आधार कार्डच्या बाबतीत 3 महत्त्वाचे नियम आता या ठिकाणी मित्रांनो सर्वांसाठी लागू होत आहेत। आधार कार्डच्या बाबतीत 3 महत्त्वाचे नियम 1 जुलैपासून लागू करण्यात येत आहेत। या नियमांचं पालन न करणाऱ्या लोकांची आधार कार्डच्या सुविधा बंद होतील। आधार कार्ड बंद झाले की त्याला कनेक्ट असणारे बँकेचे खाते आपोआप बंद होईल आणि त्या व्यक्तीच्या नावे असलेल्या सर्व योजना, सर्व पेन्शन त्या ठिकाणी बंद होतील। 140 कोटी जनतेला मोठा धक्का आता बसणार आहे, ज्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, शेतकरी योजना असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, तुम्ही कोणत्याही योजनांचा लाभ घेत असाल तर हा लाभ तुम्हाला तातडीने लगेच सरकारच्या माध्यमातून आता मित्रांनो बंद करण्यात येणार आहे, कारण की योजनांचे सर्व पैसे बँकेत येतात आणि आधार नंबरवरूनच येत असतात। त्यामुळे आधारचा नंबरचा संदर्भातील नवीन नियम कोणते आहेत ते तुम्हाला पाळावेच लागतील। जर तुम्ही हे नियम नाही पाळले तर तुम्हाला तुमच्या बँकेतून पैसे आता अजिबात काढता येणार नाहीत। त्यामुळे तुम्ही जर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर लक्ष देऊन या ठिकाणी मित्रांनो आता तुम्ही बघायचे कोणते नियम आहेत। आता बघा मित्रांनो, या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितले तुम्ही कोणत्याही योजनांचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी 3 नियम अत्यंत हे महत्त्वाचे आहेत। जर तुम्ही हे नियम नाही पाळले तर तुम्हाला त्या ठिकाणी 10,000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो। प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड आहे, तुमच्याकडे आधार कार्ड जर असेल तर तुम्हाला आता सावधान व्हायला सरकारने सांगितलंय। 3 नियमांचे पालन तुम्हाला नक्की करायचं आहे, अन्यथा तुमच्यावर कारवाई तर होईलच, वरून 10,000 रुपयांचा दंड देखील होऊ शकतो। आधार कार्डवर कोणते 3 नियम नवीन लागू करण्यात आले आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता आम्ही सांगण्यास सुरुवात करत आहे। तर बघा, आता आम्ही 3 नवीन नियम या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत, ज्याचं पालन तुम्ही नक्की करा। तुम्हाला मित्रांनो माहीतच आहे, प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला काही ना काही बदल होत असतो, त्यातच वर्षातील जुलै महिन्यामध्ये सरकारचे नियम जास्तच बदलत असतात। तसाच प्रकारे सर्वात कडक नियम आधार कार्डवरती लागू केलाय, जो 1 जुलै 2025 पासून आता या ठिकाणी मित्रांनो लागू होतोय। आपल्या जवळ असलेलं आधार कार्ड हे खूप महत्त्वाचं कागदपत्र आहे मित्रांनो। आधार कार्ड शिवाय काहीच होत नाही। तुम्ही कोणत्याही बँकेचा पहिल्यांदा आधार कार्ड त्या ठिकाणी बँकेत गेल्यानंतर पहिल्यांदा आधार कार्ड आहे का विचारतात, नसेल तर तुम्हाला माघारी परतावे लागते। तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जावा, तहसीलदारमध्ये जावा, कुठेही जावा, पहिल्यांदा तुम्हाला आधार कार्ड आहे का विचारतात, तरच तुमची सर्व कामे त्या ठिकाणी होत असतात। त्यामुळे या आधार कार्डवर सरकारने खबरदारी म्हणून 3 नवे नियम तुम्हाला सांगितलेत। 3 कामे तुम्हाला 1 जुलैच्या आतमध्ये करायला सांगितलंय। जे नागरिक 1 जुलैच्या आतमध्ये ही 3 कामे करणार नाहीत त्यांचं आधार कार्ड रद्द करण्यात येणार आहे। मग आधार कार्ड रद्द झालं म्हणल्यावर हे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक असतं, त्यामुळे बँक खाते पण आपोआप लगेचच बंद होते आणि एकदा का बँक खाते बंद झाले तर तुम्हाला त्यामध्ये पैसे देखील भरता येत नाहीत आणि बँकेतून पैसे देखील मित्रांनो तुम्हाला अजिबात काढता येणार नाहीत। तसेच कोणत्याही योजनांचे पैसे बँकेमध्ये येण्यास तुम्हाला आता आधार कार्डची सुविधा जर बंद झाली तर तुम्हाला अडचण निर्माण होते। आता तुम्हाला प्रश्न निर्माण झालाच असेल की आधार कार्डच्या बाबतीत इतका कडक नियम का लावला आहे, तर बघा 2025च्या मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यामध्ये बँकेतील फसवणुका वाढण्याच्या घटना घडल्या आहेत। त्यामुळे प्रत्येकाजवळ मोबाईल आहे, त्या मोबाईलमध्ये गुगल पे, पेटीएम, फोन पे हे खाजगी ॲप्स सर्वांनी त्या ठिकाणी मित्रांनो घेतलेले आहेत।
ज्याला आधार कार्ड लिंक केलेलं आहे हेच आधार कार्ड बँकेला पण लिंक केलेलं असतं, ज्यामुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं सरकारला निदर्शनास आलं आहे। त्यामुळे सरकारने ही कडक पावले तुमच्यासाठी उचलली आहेत। तुमच्या फायद्यासाठी आता सरकारने तुम्हाला 1 जुलैच्या आतमध्येच ही 3 कामे मित्रांनो आता तुम्हाला करायला सांगितलेले आहेत। तर बघा या ठिकाणी यामध्ये जर आधार कार्डवरील 1 जुलैच्या आतमध्ये पहिलं तुम्ही काम नाही केलं तर तुमचं आधार कार्ड बंद करण्यात येणार आहे। त्यानंतर दुसरे काम जर तुम्ही नाही केलं तर आधार कार्डवरील ज्या कोणत्या योजना आहेत की पेन्शन असेल सर्व काही त्या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे। त्यानंतर आधार कार्डवरील 3 नंबरचं काम जर तुम्ही या ठिकाणी नाही केलं तर आधार कार्ड तर बंद करण्यात येणारच आहे, त्यावरील योजना पण बंद होणार आहेत आणि वरून तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात येणार आहे। त्यामुळे सर्वांनी 3 कामे कोणकोणती करायची आहेत यासाठी व्हिडिओ लक्ष देऊन बघा। पहिला नियम पहा, जर तुमचं आधार कार्ड या ठिकाणी 10 वर्षापासून तुम्ही जुनं वापरत असाल, उदाहरणार्थ 2025 आता चालू आहे तर काहींनी बरोबर 10 वर्ष आधी म्हणजे 2025च्या 10 वर्ष आधी म्हटल्यावर 2025 मध्ये आधार कार्ड काढला असेल, 2010 मध्ये तुम्ही आधार कार्ड काढला असेल तर तुमच्यासाठी सरकारने एक विशेष नियम आता बनवलाय जो 1 जुलैपासून सर्वांसाठी लागू होतोय। यावरती काय काम करायचं आहे बघा, तुम्हाला लगेच सांगतो, परंतु हा पहिला नियम झाल्यानंतर दुसरा आणि तिसरा नियम अत्यंत कडक आहे जो सर्वांसाठी लागू होतोय। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, अर्धवट माहिती कधीच चांगली नसते। त्यामुळे 3 कडक नियम कोणते आहेत हे शेवटपर्यंत बघायचं आहे। आता पहा पहिला नियम, 10 वर्ष जुना आता ज्यांचं आधार कार्ड आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे। बरेचसे असे लोक आहेत की भरपूर दिवसापूर्वी आधार कार्ड काढले, जुनं आधार कार्ड आहे तर त्यांनी ते आधार कार्ड कोणत्या तरी बँकेला देखील जोडलेलं असतं, तर त्यांचं तुमचं आधार कार्ड जे आहे तर ते तुमचं पण आधार कार्ड बँकेला लिंक असणार। तुम्ही योजनेचे पैसे त्यावर घेत असाल किंवा बँकेकडे तुम्ही आधार कार्ड दिला असेल तर तुमच्यासाठी हा नियम अगदी महत्त्वाचा आहे। तर पहिला नियम असा आहे बघा, 10 वर्षाच्या पाठीमागे आधार कार्ड तुम्ही काढला आहे, त्यांचं आधार कार्ड जुनं झालंय, 10 वर्षाच्या आधी ज्यांनी काढले तर त्यांनी सरकार आता तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी आता चेक करू लागला आहे। सरकारला असं लक्षात आलंय की त्यांच्या आधार कार्डवरील नावं चुकीचे आहेत, काही जणांच्या जन्मतारखा चुकीच्या आहेत, काही जणांचं पत्तं जे आहे म्हणजेच आता पत्ता हा चुकीचा आढळला आहे। तर आधार कार्डवरील काही जणांनी 3 ते 4 असं आधार कार्ड काही जणांनी काढले आहेत जे सरकारला फसवत आहेत। अशा प्रकारच्या वेगवेगळ्या चुका आधार कार्डवर सर्वांनी केल्या आहेत। त्यामुळे 1 जुलैच्या आतमध्ये सर्वांनी ही कामे करायची आहेत। म्हणजे काय काम करायचं आहे, तुमचा जन्माच्या दाखल्यावरती जसं तुमचं नाव आहे तसं आधार कार्डवरती तुमचं नाव त्या ठिकाणी पाहिजे असं सरकारचं म्हणणं आहे। तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती तुमची जन्मतारीख जी आहे ती जन्मतारीख तुमच्या आधार कार्डवरती पाहिजे, अशी पाहिजे। तुम्ही बदललेला पत्ता असेल तर तो व्यवस्थित एकदा आहे का हे तुम्ही चेक करायचं आहे। तर त्यानंतर आता तुम्हाला दुसरा नियम सांगत आहे, दुसरा नियम जर तुम्ही नाही पाळला तर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये येऊ शकता। तर बघा आता बघा या ठिकाणी मित्रांनो यामध्ये अजून 2 नियम आहेत, 2 आणि 3 नंबरचे नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत जे तुम्हाला 1 जुलैच्या आतमध्ये कामे महत्त्वाची करायची आहेत। यामधील 3 नंबरचं काम जर तुम्ही नाही केलं तर तुमच्या आधार कार्डवरील सर्व योजना बंद करण्यात येतील, बँकेचे खाते पण बंद करण्यात येईल व वरून 10,000 रुपये दंड सुद्धा आकारण्यात येईल। सर्वात कडक नियम म्हणजे 3 नंबरचा आहे। यामुळे सर्वांनी 2 मिनिटे लक्ष देऊन बघा, तुमचा 2 मिनिटांचा वेळ तुम्हाला नक्कीच फायदा करून देणार आहे। तर बघा दुसरा नियम जो अत्यंत तुमच्यासाठी आनंदाचा नियम आलाय तो म्हणजे बघा, आता आधार कार्डच्या माध्यमातून अनेक योजना आता असतात, तर काय झालंय की जे फ्रॉड लोक असतात, चोरी करणारे लोक असतात, तर ते काय करतात, तुमच्या बँकेचा OTP सुद्धा येत नाही, कुठलाही OTP येत नाही। यामध्ये आता अनेक जणांच्या फसवणुकीच्या घटना त्या ठिकाणी वाढल्याचं लक्षात आलं आहे। तर कसं काय होतंय फसवणुकीच्या घटना बघा, आता तुम्ही ज्यावेळी एखाद्या दुकानामध्ये किंवा झेरॉक्स दुकानामध्ये झेरॉक्स काढताना तुमचं आधार कार्ड देत असता तर इतर कोणत्याही योजनांच्या माध्यमातून कुठेतरी तुमचं आधार कार्ड अनोळख्या व्यक्तीच्या हातात देत असता तर त्यावेळी तुम्हाला आता सावधान राहायचं आहे, कारण हेच आधार कार्डचा नंबर तुमच्या बँकेच्या खात्याला लिंक असतो आणि त्यामुळेच फसवणुकीच्या घटना आजकाल जास्त वाढू लागलेत। त्यामुळे अनोळख्या व्यक्तीच्या हातामध्ये तुम्ही जर आधार कार्ड देत असाल तर तुम्ही आत्ता सावधान व्हायचं आहे, कारण ते तुमचं आधार कार्डचा नंबर घेत असतात आणि त्यामुळेच फसवणुकीच्या घटना वाढत आहेत। आता तुम्हाला सांगतो 3 नंबरचा अत्यंत कडक नियम आहे
तो म्हणजे आता बघा सरकारने तुम्हाला या 3 नंबरच्या कडक नियमामध्ये काही सूचना केल्या आहेत। तर बघा आपण काय करतो, एखाद्या कार्यक्रमाला जात असतो, लग्न समारंभाला जात असतो आणि त्यामध्ये काय असतो, पाहुणे वगैरे आपले असतात, त्यामुळे आपण हातात हात देत असतो। सर्वांनी काळजीपूर्वक बघा, कारण या आधार कार्डवरील फसवणुकीच्या घटना कशा होत असतात, बँकेतील फसवणुका कशा होत असतात, ज्यामुळे पैसे कसे उकळले जातात। बघा आता काय होतं, आपण एखाद्या लग्न समारंभामध्ये किंवा वाढदिवसाला पाहुण्यांकडे जात असतो, त्यावेळी काय करत असतं, त्या ठिकाणी अनोळखी व्यक्ती म्हणजेच ओळखीचे नसलेले लोक त्या ठिकाणी आता असतात आणि त्यावेळी काय होतं, आपण एकमेकांच्या हातामध्ये सर्वांच्या हातात हात देत असतो। त्यावेळी जे चोर लोक असतात, जे बिना ओळखीचे तुमचे असतात, तर ते काय करतात, आधीच त्यांच्या हाताला एक चिकट टेप, एक चिकट पदार्थ एक लावून आलेले असतात। ज्यावेळी आपण हातात हात त्यांच्या देतो, त्यावेळी आपल्या हाताचा जो अंगठा आहे तर तो त्यांच्या बरोबर ते चिकट टेप लावलेले असते, तर त्यावरती बरोबर जाऊन आपटतो आणि असं झाल्यावर आपल्या हाताची जी फिंगर असते म्हणजेच आपल्या बोटांचा जो ठसा असतो, जो आधार कार्ड देताना आपण त्यावरती बरोबर तुम्ही आठवा, आधार कार्ड देताना बरोबर त्यावरती आपण फिंगर लावलेला असतो, आपण अंगठा त्यावरती दिलेला असतो, तो अंगठा त्या ठिकाणी ते हातात हात मिळवताना त्या चिकट टेपवर त्यांच्या आढळतो आणि ते आपलं हाताचा अंगठा, हाताचा ठसा ते घेत असतात, ज्यामध्ये तो हाताचा ठसा त्यांनी जाऊन बरोबर व्हेरिफिकेशन करून त्या ठिकाणी तुमच्या आधार कार्ड जे बँकेला लिंक आहे त्यात प्रवेश करतात। त्यामुळे सरकारने तुम्हाला सूचना केली आहे की तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाला जात असताना, लग्न समारंभाला जात असताना तुम्ही तुमचं हाताचे जे हात मिळवणे असतं तर ते अनोळख्या व्यक्तीच्या म्हणजेच ओळखी नसलेल्या लोकांच्या हातात देऊ नका, कारण ते तुमच्या हाताचे ठसे चोरण्याचा प्रयत्न करतात। मित्रांनो, आधार कार्डवरील नियम सरकार सारखंच बदलत असते। त्याचं कारण म्हणजे आजकाल बँकेतील पैसे उडाल्याच्या घटना आता सारखंच त्या ठिकाणी समोर येऊ लागल्या आहेत आणि बँकेला आधार कार्ड जोडलेलं असतं, त्यामुळे सावधगिरी म्हणून तुमच्याच फायद्यासाठी सरकार कायम आधार कार्डवर नवनवीन नियम त्या ठिकाणी लागू करत असतं, ज्याचं पालन करणं तुमचं गरजेचं असतं। म्हणजे जसं की आधार कार्डला बँक खातं लिंक करणं किंवा आधार कार्डवरील नवनवीन अपडेट असतील, जसं की तुमचं आधार कार्ड जर त्या ठिकाणी 10 वर्षाच्या आधी असेल, म्हणजे आता 2025 चालू आहे, 2015च्या आधी जर तुमचं आधार कार्ड असेल तर त्यामध्ये नवनवीन त्या ठिकाणी अपडेट आता आलेले असतात, ते तुम्हाला पूर्ण करणं गरजेचं आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। कारण हेच आधार कार्ड बँकेला लिंक असतं आणि आधार कार्डवर आजकाल आता त्या ठिकाणी फसवणुकीच्या घटना वाढत चालल्याचं सरकारला समजलंय। त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून नवनवीन अपडेट त्या ठिकाणी करण्यास तुम्हाला सांगितलं असतं, त्यामुळे हे नियम तुम्ही नक्की पाळले पाहिजेत आणि आधार कार्डवरील अपडेट त्या ठिकाणी तुम्ही करत राहिलं पाहिजे। मित्रांनो, तुमच्या आरोग्यासाठी आणि तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।